नमस्कार मित्रांनो, मी प्रज्वल तोडे पीएस अकॅडमी मधून आजच्या आपल्या स्टॉक अनालिसिस सेक्शन मध्ये तुमच्या सर्वांचं मी स्वागत करतो. सो आजच्या सेक्शन मध्ये आपण पाहूया कोणते स्टॉक आज प्रॉफिट बुकिंग साठी आले होते, कोणते स्टॉक आपण 5% 10% साठी आपण प्लॅन करू शकतो आणि त्याचबरोबर लाईव्ह मार्केटमध्ये आज आपण कोणते ट्रेड प्लॅन केले होते निफ्टी, बँक निफ्टी आणि निफ्टी साठी ते आपण आजच्या सेक्शन मध्ये डिटेल्स मध्ये डिस्कस करूया. मित्रांनो, आपण जे स्विंग साठी जे स्टॉक जे आपण अनालिसिस करत असतो त्यापैकी आज 5 स्टॉक आपले आले होते प्रॉफिट बुकिंग साठी. यामध्ये पहिला स्टॉक जो आला होता प्रॉफिट बुकिंग साठी हा आपण सकाळी 9:23 आपण प्रॉफिट बुकिंग साठी काय केलं होतं, त्यामध्ये प्रॉफिट बुक करण्यासाठी आपण सांगितलं होतं. हा स्टॉक आहे IFCI. IFCI आपण हा 12 जुलैला प्लॅन केला होता. 68-65 च्या रेंज मध्ये आपल्याला तो ऍव्हरेज करायचा होता. 75-80 प्लस टार्गेट घेऊन आपण IFCI मध्ये 55 च्या स्टॉप लॉसने आपण त्याला काय करू शकतो, आपण शॉर्ट टर्म साठी आपण त्याला प्लॅन करू शकतो. आणि आज जर आपण बघितलं तर IFCIचं जे टार्गेट जे आहे ते IFCIचं ऑलमोस्ट फर्स्ट टार्गेट आज काय झालेलं दिसतं तुम्हाला, हिट झालेलं तुम्हाला दिसेल. हा स्टॉक आपण रिकमेंड केला होता. आपला जो सेटअप आहे या सेटअप प्रमाणे आपण त्यामध्ये एंट्री घेण्यासाठी आपण प्लॅन केला होता. ओके, आणि यामध्ये फर्स्ट टार्गेट जे आहे ते IFCI आज काय केलेलं, फर्स्ट टार्गेट आपल्याला या ठिकाणी आपल्याला दिलेलं दिसतंय. ओके, जर कोणी जर IFCI मध्ये लिमिटेड मध्ये जर एंट्री जर प्लॅन केली असती तर आपण 68-65 च्या रेंज मध्ये आपण तो बाय करण्यासाठी सांगितलं होता. फ्रायडेला आपण तो बाय केला होता. फ्रायडेला बाय केला असता आजचा जो हाय गेला होता 78 चा आजचा हाय, म्हणजे आपण या 78 ला जरी आपण IFCI ला जर एक्झिट केलं असतं तर यामध्ये आपल्याला मोर दॅन 15% म्हणजे अगदी 16% प्रॉफिट आपल्याला या लेवलला इथे IFCI मध्ये काय करता आला असता, बुक केला असता. ओके, सो हा आपण रिकमेंड केला होता. शुक्रवारीच आपण काय केलं होतं, यावरती अनालिसिस केलं होतं आणि या अनालिसिस नंतर आपण त्यामध्ये एंट्री घेण्यासाठी आपण रिकमेंड केलं होतं 75-80 च्या टार्गेट नुसार. आणि आज 78 चा हाय गेलेला आहे IFCI मध्ये. 2 दिवसामध्ये आपल्याला 15% प्रॉफिट आपल्याला या ठिकाणी बुक करता आला असता. देन दुसरा जो स्टॉक आपण प्रॉफिट बुकिंग साठी सांगितलं होता, हेमी प्रॉपर्टीज. राईट, हेम प्रॉपर्टीज आपण जो बाय केला होता, हेम प्रॉपर्टीज आपण 10 जूनला आपण तो रेकमेंड केला होता. 215-200 रेंज मध्ये बाय करायचा आणि 235-250 प्लस या दोन टार्गेट साठी आपल्याला 180 स्टॉप लॉसने आपल्याला हेमी प्रॉपर्टीज मध्ये आपल्याला एंट्री आपल्याला प्लॅन करता आली असते. आणि हेमी प्रॉपर्टीज आपण जो बाय केला असता तर हेमी प्रॉपर्टीज मध्ये आजचे जे टार्गेट, आजचा जो हाय जो गेलेला आहे, ओके, तो आपण या ठिकाणी रिकमेंड केला होता. सो आपण तो कधी बाय केला होता, 10 जूनला आपण तो रिकमेंड केला होता. हेवी प्रॉपर्टी मध्ये आपण 10 जून मध्ये या लेवलला, ओके, इथे जर आपण त्यामध्ये एंट्री घेतली असती तर आजचं जे टार्गेट जे 230 प्लस आपण टार्गेट दिलं होतं, यामध्ये 210-215 रेंज मध्ये जर आपण त्यामध्ये एंट्री जर आपण केली असती तर आपल्याला 10% ची रॅली, ओके, 10% आपल्याला प्रॉफिट यामध्ये हेवी प्रॉपर्टी मध्ये आपल्याला काय करता आला असता, या ठिकाणी आपल्याला बुक करता आला असता. 215-200 च्या रेंज मध्ये ऍव्हरेज करायला सांगितलं आणि 235 या टार्गेटसाठी आपल्याला हे प्रॉपर्टीज मध्ये काय करायचं, आपल्याला एंट्री आपल्याला प्लॅन करायची होती. 215 जर आपण एंड ऑफ द डे जर आपण तो बाय केला असता आणि आज आपण 230 जर टार्गेट, जर आपण 235 जर टार्गेट आपण त्यामध्ये बुक केलं असतं तर आपल्याला मोर दॅन 10% रॅली आपल्याला काय करता आली असती, हेम प्रॉपर्टीज मध्ये अगदी 3 दिवसामध्ये काय करता आली असती, बुक करता आली असती. त्यानंतर आपण दुसरा जो स्टॉक प्रॉफिट बुकिंग आला होता MMTC. तो MMTC हा आपण 3 जूनला आपण प्लॅन करण्यासाठी रेकमेंड केला होता. 80च्या रेंज मध्ये तो बाय करायचा होता. 95 प्लस आपल्याला काय करायचं होतं, मग फर्स्ट टार्गेट आपल्याला MMTC मध्ये आपल्याला 73 च्या स्टॉप लॉसने आपल्याला तो होल्ड करायचा. ओके, हा एक लॉंग टर्म काउंटर आहे. जर MMTC जर आपण तो बाय केला असता 3 जूनला, ओके, MMTC जर आपण 3 जूनला जर आपण तो प्लॅन केला असता तर MMTC मध्ये ऑलमोस्ट आपल्याला किती पॉईंटची रॅली मिळाली असते, आणि यामध्ये पण 10% प्रॉफिट आपल्याला काय करता आला असता, या ठिकाणी आपल्याला बुक करता आला असता. ओके, 3 जूनला आपण या ठिकाणी तो रिकमेंड केला होता 95 च्या टार्गेटने. ओके, या ठिकाणी जर आपण त्याला बाय केला असता 3 जुलै, ओके, 3 जुलैला आपण तो रिकमेंड केला होता. या ठिकाणी तो आपण बाय केला. बाईंगची प्राइस काय सांगितलं ते, MMTC ची बाईंगची जी प्राइस आहे ती बाईंगची प्राइस 8580. ओके, 95 च्या टार्गेट साठी जर आपण त्यामध्ये एंट्री जर आपण प्लॅन केली असते या ठिकाणी आपल्याला टार्गेट जे असणार आहे ते आपलं किती टार्गेट बुक करता आलं असतं, मोर दॅन 15% टार्गेट आपल्याला यामध्ये बुक करता आलं असतं. आजचा जो हाय गेला होता 98.50, ओके, 98.50 हा आजचा काय झालेला आहे, यामध्ये त्यांनी ऑलमोस्ट हाय दिलेला आहे. म्हणजे आपल्याला 15% प्रॉफिट आपल्याला MMTC मध्ये या 7 ते 8 दिवसामध्ये काय करता आला असता, बुक करता आला असता. त्यानंतर चौथा जो स्टॉक आपला प्रॉफिट बुकिंग आला होता
लेटेंट व्ह्यू. ओके, लेटेंट व्ह्यू आपण 21 जूनला आपण रेकमेंड केला होता. 520 500च्या रेंज मध्ये तो बाय करायचा होता. टार्गेट जे असणार आहे 560 600 प्लस टार्गेटसाठी आपल्याला शॉर्ट टर्म होल्डिंग साठी आपल्याला सॉरी लॉंग टर्म होल्डिंग साठी जर आपल्याला प्लॅन करायचं असेल 460च्या स्टॉप लॉस आपल्याला लेटेंट व्ह्यू मध्ये काय करता आली असती, एंट्री आपल्याला प्लॅन करता आली असते. 520 ला जर तो आपण बाय केला असता 21 जूनला 21 जूनला जर आपण लेटेंट व्ह्यू मध्ये जर आपण प्लॅन केली असती म्हणजे या लेवलला आपल्याला तो काय करता आला असता, बाय करता आला असता. 21 जून या लेवलला तो रिकमेंड केला होता. बाईंगची जी रेंज सांगितली होती, बाईंगची रेंज होती लेटेंट व्ह्यूची 520 500 या रेंज मध्ये आपल्याला तो ऍव्हरेज करता आला असता. 520 ला जरी तो आपण बाय केला असता आणि फर्स्ट टार्गेट आपण 560 600 प्लस टार्गेट साठी जरी आपण तो होल्ड केला असता तर आजचा हाय किती गेलेला आहे, 562 चा हाय गेलेला आहे. म्हणजे ऑलमोस्ट मोर दॅन 7% टार्गेट आपल्याला यामध्ये बुक करता आला असतं फर्स्ट टार्गेट साठी जर आपण ते बुक करणार असेल तर. ओके, सेकंड टार्गेट जे असणार आहे 600 प्लस, तर 600 प्लस साठी जरी आपण तो होल्ड केला, ओके लॉंग टर्म काउंटर आहे त्यामध्ये आपल्याला ऑलमोस्ट जे टार्गेट जे असणार आहे 15% जास्त राहिले आपण लेटेंट व्ह्यू मध्ये पण प्रॉफिट आपण बुक करू शकतो. ओके, त्यानंतर आपण नेक्स्ट स्टॉक जो प्रॉफिट बुकिंग आला होता सायबरटेक. ओके, सायबरटेक आपण 175 160 रेंज मध्ये बाय करायचं होतं. 25 जूनचा आपला हे रिकमेंडेशन होता. यामध्ये टार्गेट जे असणार आहे 200 प्लस 225 प्लस टार्गेटसाठी आपल्याला काय करायचं, 140च्या स्टॉप लॉसने आपल्याला हा लॉंग टर्म साठी आपल्याला काय करता येईल, सायबर टेक पण आपल्याला होल्ड करता आला असतं. सायबर टेक मध्ये जर आपण एंट्री जर प्लॅन केली असती 25 जूनला आपण जर तो बाय केला असता, सायबर टेक सिस्टम अँड सॉफ्टवेअर लिमिटेड 25 जून या लेवलला तो रिकमेंड केला होता. 25 जूनला जर आपण या लेवलला जर तो बाय केला असता, बाईंगची जी प्राइस आहे बाईंगची प्राइस होती 175 160 जर तो ऍव्हरेज केला असता. ओके, सायबरटेक जर आपण 175 ला बाय करून 160 जर ऍव्हरेज केलं तर 160 ला प्राइस येईलच नाही. ओके, आणि 200 प्लस टार्गेट साठी जर आपण त्याला होल्ड केला असता तर किती पर्सेंट आपल्याला प्रॉफिट मिळाला असता, यामध्ये मोर दॅन 18% प्रॉफिट. किती दिवसामध्ये, अगदी 10 ते 12 दिवसामध्ये आपल्याला 18% पेक्षा जास्त प्रॉफिट आपल्याला सायबर टेक मध्ये पण बुक करता आला असता. ओके, पण जर कोणाला लॉंग टर्म साठी जर प्लॅन करायचा असेल तर हा लॉंग टर्मचाही काउंटर आहे. आपण सायबर टेकला लॉंग टर्म होल्डिंग साठी पण आपण काय गोष्ट प्लॅन करू शकतो. मित्रांनो, हे जे स्टॉक मी तुम्हाला रेकमेंड करतो किंवा तुम्हाला जे अनालिसिस सांगतो हे आपल्या सेटअप मध्ये आलेले असतात, जो आपला ऍडव्हान्स टेक्निकल सेटअप आहे. आणि आपल्या ऍडव्हान्स टेक्निकलचे जे बॅच आपण उद्या काय करतो, नवीन बॅच आपण स्टार्ट करतोय. ओके, हा सेटअप जर तुम्हाला प्रॉपरली जर लर्न करू, जर तुम्हाला अर्निंग साठी जर यामध्ये जर एंट्री करायची असेल तर पीएस अकॅडमीच्या उद्या आपले जे ऍडव्हान्स टेक्निकलचे बॅच स्टार्ट होणार आहे त्या बॅचला तुम्हाला जॉईन करता येईल. जे आपले मेंटॉर कॅन्डिडेट आहेत आणि ऍडव्हान्स टेक्निकल जे कॅन्डिडेट्स आहेत ते आपल्या स्टॉकला अनालिसिस करतात, कसे करतात आणि प्रॉफिट कसे बुक करतात तुम्ही पीएनएल मध्ये पण काय करता, डेली बेसिसवर तुम्ही चेक करू शकता. ओके, तो आज आपण स्विंग साठी जो एक स्टॉक जो आपण रिकमेंड केलेला आहे यामध्ये आपण जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेस, ओके हा आपण एंड ऑफ द डे जो प्लॅन केलेला आहे 115 108 ला आपल्याला तो ऍव्हरेज करायचा. फर्स्ट टार्गेट होता 125 च्या टार्गेट साठी आपल्याला काय करतं, जिओजित फायनान्शियल मध्ये आपल्याला काय करते, फायनान्शियल सर्व्हिसेस मध्ये आपल्याला काय करायचं, आपल्याला एंट्री आपल्याला प्लॅन करायची होती. म्हणजे आपण जर तो आज या लेवलला जरी बाय केला असता 105 115च्या रेंज मध्ये जर आपण त्यामध्ये एंट्री घेतली असती तर अगदी 8% रॅली आहे एका दिवसामध्ये आपल्याला या जिओजितने तुम्हाला दिली असते. जो आपण हा रिकमेंड केला होता आपल्या ग्रुपवरती अपडेट केला होता, किती वाजता अपडेट केला होता, 2:15 वाजता, म्हणजे 2:10 आपल्या ग्रुपमध्ये अपडेट केला होता. आणि अपडेट केल्यानंतर बाय जरी आपण केला असतं त्यामध्ये आपल्याला 1% ची रॅली आज आपल्याला पीक करता आली असते. आपण जे फर्स्ट टार्गेट जे आपण यामध्ये प्लॅन केलेले 125 चे टार्गेट आपण प्लॅन करतो आणि आजचा जो हाय गेला होता हा आजचा हाय गेलेला आहे ऑलमोस्ट 124 म्हणजे 124.80 म्हणजे 20 पॉईंटनी फक्त आपलं फर्स्ट टार्गेट इथे हिट झालेलं नाही. म्हणजे जर हा गॅपअप मध्ये ओपन झाला आणि जर कोणी होल्ड केला असेल आणि ज्यांनी आज एंट्री करून प्रॉफिट बुक केला आहे त्यांचे पण स्क्रीनशॉट तुम्ही आपल्या या पीएनएल मध्ये पाहू शकता. आणि जर कोण होल्ड करणार आहे उद्या गॅपअप मध्येही चांगला प्रॉफिट आपल्याला या जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेस मध्ये बुक करता येईल. ओके, हे जे तुम्हाला स्टॉक मी अनालिसिस करून तुम्हाला रिकमेंड करतो हे तुम्हाला एक एज्युकेशन पर्पज साठी मी तुम्हाला शेअर करतोय. कारण यामध्ये आपल्याला एंट्री एक्झिट जर लेवल जर माहिती नसेल तर आपण त्यामध्ये एंट्री प्लॅन करू शकत नाही. ओके, आणि जर तुम्हाला हे स्टॉक रिकमेंडेशन नुसार तुम्हाला जर बाय करायचं आहे तुमचे फायनान्शियल कन्सल्ट आहेत, ओके त्यांच्यासोबत तुम्ही कन्सल्ट करून या दिलेल्या स्टॉक मध्ये तुम्हाला जर एंट्री प्लॅन करायचं तुम्ही प्लॅन करू शकता. ओके, त्याचबरोबर आपण लाईव्ह मार्केटमध्ये सकाळी आपली 9 ते 10 बॅच मध्ये आपण लाईव्ह मार्केटमध्ये आपण जे ट्रेड जे प्लॅन करतो हे आपण इंडेक्स वरती ट्रेड आपण प्लॅन करतो असतो, जे आपण ऑप्शन ट्रेडिंग निफ्टी 50 बँक निफ्टी आणि फायनान्स निफ्टी. आज जर आपण पाहिलं तर मार्केट एक गॅपअप मध्ये ओपन झालं होतं निफ्टी बँक निफ्टी, पण मार्केटने कुठेही मुवमेंट दिलेली नाहीये.
मार्केट काय झालं होतं, आज एक साइडवेजच क्लोज झालेलं आहे. ओके, 6 वाजता जो इव्हेंट आहे, ज्या सेबीची जी मीटिंग आहे, जे एफएनओ ची ट्रेड कमी करण्यासाठी जे मीटिंग मध्ये काय पॉईंट डिस्कस होणार आहेत, त्यावरती काय रिझल्ट येणार आहे, त्यानुसार मार्केटने आज काय केलेलं कुठेच मुवमेंट दिलेली नाहीये. आणि मार्केट जे आहे, सो ऑप्शन ट्रेडिंग साठी आपण काय करत असतो, ऑप्शन ट्रेडिंग साठी आपण हा सेटअप यूज करत असतो. निफ्टी 50, बँक निफ्टी आणि फिन निफ्टी यामध्ये आपल्याला एंट्री एक्झिट कुठे करायचं आहे, आपल्या सेटअप नुसार काय होत असतं आपल्याला समजत असतं. त्याचबरोबर आपण एक प्रीमियम कॅल्क्युलेटर आपण युज करतो. निफ्टी आज गॅप मध्ये ओपन झाला होता, त्यामुळे पहिला जो ट्रेड आपण प्लॅन केला होता, पी साइडला आपण ट्रेड प्लॅन केला होता, त्यामध्ये पी साइड एक चांगली रॅली मिळाली, त्यानंतर मार्केट हे पूर्णपणे साइडवेजच राहिलं होतं. ओके, सो ज्यातून आपण आपली मीटिंग आपण स्किप करणार होतो, त्यावेळेस आपण रिकमेंड केलं होतं की कॉल साइडला एक मुवमेंट मिळू शकते, पण बँक निफ्टी मध्ये मुवमेंट मिळाली, तिथे आपला निफ्टी हा पूर्णपणे साइडवेजच क्लोज झालेला आपल्याला दिसतो. ओके, हे जे आपण रिकमेंड करत असतो आणि हा सेटअप जो यूज करत असतो निफ्टी ऑप्शन साठी, त्याच्यावर आपण प्रीमियम कॅल्क्युलेटर कसं यूज करतो आणि आपल्या स्ट्रॅटेजीनुसार. ओके, जसं की आपल्याला सकाळी समजलं मार्केट साइडवेज असणार, म्हणजे आपला जो सेटअप आहे, या सेटअप नुसार पण आपल्याला ट्रेड समजतो की आपल्याला कोणता ट्रेड आपल्याला प्लॅन केला पाहिजे. आणि तुम्ही जर ऑप्शन ट्रेडिंग जर करत असाल, त्यामुळे आपल्या या पीएस अकॅडमीच्या मेंटरशिप प्रोग्रामला पण तुम्हाला जॉईन करता येईल, जो आपला 12 महिन्याचा कोर्स. जर तुम्हाला शिकायचं असेल, तुम्ही मेंटरशिप साठी येऊ शकता. आणि जर तुम्हाला स्विंगचा सेटअप शिकायचा असेल तर ऍडव्हान्स टेक्निकलची जी बॅच आपण मुदती बॅच आपण स्टार्ट करतो, त्या बॅचला पण तुम्हाला काय करता येईल, जॉईन करता येईल. सो मित्रांनो, तुमचे काही स्टॉक जर अनालिसिस, तुमचे स्टॉक जर काही स्टॉक झालेले असतील, तुम्ही आम्हाला शेअर करू शकता. सो त्यावर तुम्हाला एक सोल्युशन दिलं जाणार आहे. ओके, त्या रेशोनुसार तुम्ही त्यांना प्लॅन करू शकता. आणि जर तुम्हाला हे स्टॉकचे अनालिसिस आणि आपण जे स्टॉक रिकमेंड करतो त्यापैकी मोर दॅन 80% स्टॉक हे प्रॉफिट बुकिंगला जात असतात. आपण जे स्टॉक रिकमेंड करतो यापैकी मोर दॅन 80% स्टॉक जे प्रॉफिट बुकिंगला असतात, ज्यामध्ये आपण जर या ठिकाणी जर बघितलं या महिन्यामध्ये आपण कोणत्या स्टॉक मध्ये एंट्री केली होती, कोणत्या स्टॉक मध्ये प्रॉफिट बुक केलेलं आहे, आणि पर्सेंटेज जर आपण ते कॅल्क्युलेट केलं तर मोर दॅन 100% प्रॉफिट तुम्ही या ठिकाणी काय करू शकता, बुक करू शकता. ओके, पण हे तुम्हाला, हे जर सगळं तुम्हाला अनालिसिस जर तुम्हाला शिकायचं असेल तर आपली बीटीएसची, ओके, जो आपली स्विंग ट्रेडिंगची जी बॅच आहे, ऍडव्हान्स टेक्निकलची बॅच आपण उद्या स्टार्ट करतोय, तर तुम्ही त्या बॅचला पण त्याबद्दल डेफिनेटली जॉईन करू शकता. मेंटरशिपसाठी जर तुम्हाला ऑप्शन ट्रेडिंगचा जर तुम्हाला डेमोसाठी जॉईन करायचं असेल तर पीएस अकॅडमीची जी आपली वेबसाईट आहे, या वेबसाईटला तुम्ही लॉग इन करून तुम्ही तुमचं नाव, मोबाईल नंबर रजिस्टर करू शकता, जेणेकरून तुम्हाला सकाळी 9 ते 10 ओके 1 तासाची बॅच असते. या बॅच मध्ये पण तुम्हाला काय केलं जाईल, लाईव्ह मार्केट सेक्शन मध्ये तुम्हाला अलाउ केलं जाईल. ओके, सो मित्रांनो, जर तुम्हाला ऑप्शन ट्रेडिंग तुम्हाला पाहिजे असेल किंवा लाईव्ह मार्केट सेक्शन मध्ये जर आपले क्लायंट कसा प्रॉफिट बुक करता हे जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही लाईव्ह मार्केटला पण जॉईन करू शकता. तुमचं नाव, मोबाईल नंबर या ठिकाणी अपडेट करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला लिंक दिलेली आहे, या लिंक तुम्ही गुगल मीट थ्रू काय करता, बॅचला पण तुम्हाला जॉईन करताय. सो मित्रांनो, हे स्टॉक तुम्हाला कसे वाटतात, चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू गाइस, थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.